हॅलो नमस्कार, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज होता दिवाळीचा पाडवा आणि त्याचीच माझी इथं पूजा चालू होती. रोजची देवपूजा तर झालीच होती, आता फक्त इथं दिवा लावायचा बाकी होता, जो की सकाळी लावलेला तो विझला होता, त्यामुळे इथं परत मी दिवा लावत होते. आणि आज पाडव्या दिवशीच माझी तब्येत जास्त थोडीशी चांगली नव्हती, थोडंसं बरं वाटत नव्हतं, त्यामुळे मग काय पुरणपोळीचा आज बेत कॅन्सल केला होता. जे साधं जेवण होतं तर तेच केलं होतं इथं मी. पण पाडवा म्हटलं की काही जुन्या आठवणी जाग्या झाल्या होत्या. तर गावाकडं जे गवताचं भाताचं पिंजर असतं, तर त्याच्यावरती आज शेणाने खूप असे छोटे छोटे मूर्त्या बनवतात, म्हणजे 5 पांडव, द्रौपदी, नंतर बळीराजा असे वेगवेगळे, आणि त्यांची पूजा करून त्यांना नैवेद्य वगैरे अर्पण केला जातो. तर तुमच्याकडे पण अशी प्रथा आहे का, मला नक्की सांगा. तर इथं मी दिवे सगळे लावून घेतले आणि मग आता जेवढी छोटीशी इथं घरी पूजा जमत होती तर तेवढी इथं केली. तर वही तर आणून ठेवली होती, तर आता इथं वहीचंच पूजन करायचं होतं. तर मग दोन्ही मुलींकडून पूजन करून घेणार होते, त्यासाठी आधी इथं स्वास्तिक बनवून घेतलं मी, आणि आता दोघींच्याकडून थोडंसं देवाची नावं जे होते तर ते लिहून घेतले. परीला तर काही लिहिता येत नव्हतं, पण आज फर्स्ट टाईम तिच्याकडून थोडंसं चालू केलं लिहायला. म्हणजे आज सरस्वती माताचं पूजन करून त्यांच्या आशीर्वादाने मुलांचा अभ्यास वगैरे किंवा नवीन काही शिकवायचं असेल तर या दिवसापासून चालू करतात. त्यानंतर इथं दोघींचं पण औक्षण करून घेतलं. मग आधी पहिल्यांदा मोठ्या मुलीचं घेतलं, त्यानंतर मग लहान मुलीचं करून घेतलं औक्षण. आणि पाडव्याच्या दिवशीच यांचा पण वाढदिवस आहे, म्हणजे तिथीनुसार, त्यामुळं त्यांचं तर औक्षण तर इथं केलंच पाहिजे, तर नेहमीच करते. पण वाढदिवसानिमित्त थोडंसं स्पेशल म्हणून वेगळं काहीतरी करायचं तर प्लॅन तो पण चालला होता. पण बड्डे तर नेहमी आपण डेट वाईजच सेलिब्रेट करतो, तर तसं तर आता ह्यांचं पण औक्षण करून घेतलं. आणि पाडव्याला काही गिफ्ट वगैरे तर मी तर साड्या वगैरे भरपूर होतात, कारण गौराईला नंतर दसऱ्यामध्ये असं डबल साड्या होत्या, त्यामुळे दिवाळीला मी काही जास्त नवीन घेतच नाही साडी, त्यामुळे मग यांनी ओवाळणीला मला इथं पैसेच टाकले होते. त्यानंतर काही फोटोज वगैरे छान क्लिक केले सगळ्यांचे आणि पाडवा असा सेलिब्रेट केला. तर थोडे दिवस झाले, 10-15 दिवस माझी कंटिन्यू तब्येत थोडी बिघडते, त्यामुळे व्हिडिओ पण कंटिन्यू मला एडिट वगैरे करायला जमत नाही आहेत. तर त्यानंतर इथं दुसऱ्या दिवशी भाऊबीजच्या दिवशी तर इथं मी बनवत होते, चिकन बनवत होते, तर त्याचीच तयारी चालू होती माझी. तर इथं आधी थोडंसं तेल गरम केलं, खडा मसाले टाकलेत त्याच्यामध्ये, लगेच आता इथं कांदा चिरून टाकला व्यवस्थित, 2-3 कांदे होते, तो व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा एकदम छान असा गुलाबी रंगापर्यंत, आणि मग बाकीचे मसाले टाकणार होते. आणि सोबतच रस्स्याची आमटी पण चालू होती, तर त्याला फक्त तेल गरम केलेलं आणि डायरेक्ट मसाल्याची पेस्ट टाकली होती ती. तर या मसाल्यामध्ये मी ओलं खोबरं, जिरं, नंतर तीळ, थोडेसे धने आणि कोथिंबीर टाकली होती. तर कोथिंबीर सोडून बाकीचे सगळे मसाले जे होते तर ते आधी तव्यामध्ये भाजून घेतले आणि मग त्याचं वाटण करून अशी पेस्ट बनवली छान, आणि ते आता टाकलं. आणि इकडं रस्स्याची आमटी तर झाली, आता कांदा पण चांगला भाजत आलेला. आता ह्याच्यामध्ये डायरेक्ट जे वाटण केलं होतं तर त्याचीच पेस्ट टाकून दिली. मग दुसरे मसाले काय टाकायची गरजच नाही लागत, खूप छान होतं असं थोडंसं मसाले भाजून घेतले की कोणती भाजी. थोडंसं तेल सुटेपर्यंत मसाला जो होता तर तो चांगला भाजून घेतला, आणि मग त्याच्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं, किंवा जर जास्तच असेल थोडंसं तेल कमी वाटलं तर तरी पाणी टाकलं तरी चालतं आहे. पण आता इकडं हा मसाला पण छान भाजला होता आमटीसाठी, तर पाणी पण गरम करत ठेवलं होतं. ह्याच्यात जे काही कडक पीस असतील तर ते रस्स्यामध्ये टाकते मी, आणि आता ह्याच्यात गरम पाणी टाकून रस्सा उकळायला ठेवू देणार. तर असा आमच्या इकडं तांबडा रस्सा तर असाच करतात. आणि तिखट थोडंसं कमीच करते, कारण तिखट आमच्यात घरी जास्त कोण खात नाही त्यामुळं. आणि आज माझे धीरण ते येणार होते, कारण भाऊबीज होती त्यामुळं. तर आम्ही म्हणजे ह्याचे पप्पा तर काही जाणार नाही, मी तर काही गावी गेलेलीच नाही, त्यामुळे माझा तर प्रश्न काही नाहीच आहे. त्यामुळं आम्ही पण आज काही बाहेर जाणार नव्हतो, तर घरीच येणार होतं, त्यांच्यासाठी जेवण बनवायचं चाललं होतं हे. तर मसाले सगळे झालेत, आणि थोडा मटण मसाला होता माझ्याकडं, तर तो मी थोडा टाकला आहे, आणि आपलं लाल तिखट जे होतं तर ते टाकून थोडंसं पाणी टाकून दिलं. परत ते थोडंसं तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घेतला, आणि मग ह्याच्यात चिकन ॲड केलं, आणि आता असंच ठेवून दिलं एक 5 मिनिट. आणि ह्याच्यात जर पाणी जर थोडंसं टाकायचं असेल तर जर रस्सा असतो तर तो उकळल्यानंतर त्याचा वरचा जो कट येतो, वरची तरी ती टाकली तरी थोडी चालते, तर मी नेहमी तसंच करते.
तर आता इथं मी जे आळणी मटण बनवायचं होतं, आळणी म्हणजे रस्सा थोडासा, तर तो बनवते. सगळ्यात पहिला हळद टाकून घेतली मी थोडीशी, आणि जो मसाला होता तर ते सेम वाटण ह्याच्यात पण टाकलं आहे, थोडंसंच टाकलं फक्त. आणि जे चिकन होतं तर त्याआधी मी कुकरला उकडून घेतलं होतं 3 शिट्ट्या देऊन हळद आणि मीठ टाकून. तर त्याला पाणी थोडंसं सुटतं, तेच पाणी मी आता इथं आळणी रस्स्यासाठी वापरणार आहे. आणि ह्याच्यात काही मटण वगैरे नाही टाकणार आहे, तर मुलांना द्यायसाठी, मुलींना, तर ते त्याच्यासाठी हे आळणी रस्सा असा बनवते मी. त्याच्या ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकलं आणि सगळं जेवण होतं तर तिन्ही गॅसवरती चालू होतं. त्यानंतर लगेच चपाती बनवून घेतल्या आणि मग यांना जेवायला वाढलं. त्यानंतर इथं पाडव्याच्या दिवशी मी जेव्हा साडी नेसली होती तर तेव्हा इथं विहीचं व्हिडिओ शूटिंग चालू होतं. तर इथं कॅमेरा चालू करून तिचं काय काय करायचं इथं चालू होतं. त्यानंतर तिने इथं माझा व्हिडिओ बनवला, तर थोडंसं मला असं फिरवत होती आणि छानसा असा तिने छोटासा व्हिडिओ बनवला. तर मुलांचा आनंद अशा छोट्या छोट्या गोष्टीतच असतो. तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही भाऊबीजसाठी आमच्या नंदुबाईंकडे चाललो होतो. तर त्याच्या आधी थोडंसं बँकेत काम होतं, तर तिथं बँकेत जाऊन आले मी आणि मग लगेच आम्ही तिथून तसंच गेलो. तर जायच्या आधी थोडंसं गार्डनमध्ये जायचं म्हटलं, कारण यांचं पण एक काम होतं. तर मी आणि मुली गार्डनमध्ये जाणार होतं आणि मग हे बाहेर त्यांच्या कामासाठी गेले. तर हल्ली पुण्यात थोडे दिवसाने अगदी गेलं तर मी तर जास्त बाहेर जातच नाही. त्यामुळे मी कधी तर बाहेर गेली की मला असं वाटतं की नवीनच दुसरीकडे कुठं आली आहे का, कारण एवढ्या मोठ्या बिल्डिंग किंवा एवढं डेव्हलपमेंट व्हायला लागले ना, खूप असं वेगवेगळं वाटतं आणि छान पण वाटतं, कारण एवढं आता जास्त डेव्हलप फास्ट व्हायला लागले त्यामुळं. तर इथं हे गार्डन होतं, हे म्युन्सिपाल्टीच होतं, नगरपालिकेचं, आणि पाऊस आधीच येऊन गेला आहे त्यामुळं पूर्ण सगळा चिखल होता, त्यामुळे जास्त खेळायला जागा नव्हती मुलींना. पण इथं भरपूर मोठं होतं गार्डन हे. याच्यामध्ये झुले आणि घसरगुंड्या वगैरे आणि भरपूर वेगवेगळे खेळणी वगैरे होते, म्हणजे मोठी अशी मुलांना छोट्या खेळण्यासाठी. आणि इथं एक्सरसाइज वगैरे पण करू शकतो किंवा राऊंड भरपूर वॉकिंगसाठी वगैरे पण भरपूर मोठं आहे गार्डन. तर मला या दोघींना पण घ्यायचं होतं, त्यामुळे मला काही जास्त व्हिडिओ बनवता नाही आला. गार्डनमध्ये भरपूर 2-3 तास स्पेंड केले आम्ही. तोपर्यंत मग यांचे पप्पा आले आम्हाला घ्यायला, आणि हा बाहेरचा एरिया होता गार्डनच्या, भरपूर मोठा होता पार्किंगला वगैरे. त्यानंतर आम्ही चाललो मग आत्याच्या घरी, आणि तिथे गेल्यानंतर काही व्हिडिओ बनवला नाही मी, कारण बोलण्यात वगैरे एवढे दिवस भेटल्यानंतर मग राहूनच जातो व्हिडिओ बनवायचा. तर इथं मग ओवाळायचं चाललं होतं.
आणि ओवाळून झाल्यानंतर मग इथं नारळ पण देतात भाऊबीजेला, तर हे मला माहीत नव्हतं सुरुवातीला. तर मग माझ्या नंदूबाई देतात, तर तेव्हापासून मग मी पण द्यायला चालू केलं. तसं तर मी गावी तर जात नाही, पण नंदूबाईंच्या मिस्टरांना मी दरवर्षी राखी बांधते, तर त्यांना पण मग मी इथं धागा वगैरे घेऊन गेले होते. तर इथं व्हिडिओ बनवायचा राहून गेला, पण फोटोज काढले होते आम्ही काही. त्यानंतर मग दिवस होता आठवत नाही, 2-4 दिवसांनी इथं मी काजू करी बनवत होते, तर त्यासाठी इथं काजू टाकलेत, 2-4 कांदे चिरून टाकलेत, थोडीशी मिरची, आणि हे सगळं उकळून घेतलेलं छान. आणि मग इथं थंड होण्यासाठी ठेवून घेतलं आणि त्याची पेस्ट बनवून घेतली. आता इथं कढईत तेल गरम झालं, तर हे आधीचेच भाजीचं तेल वापरलेले मी, त्यामुळे थोडंसं ते काय तर काळं दिसतंय. तर थोडेसे खडे मसाले टाकले. त्यानंतर कांदा व्यवस्थित भाजून घेतला. 2 कांदे छोटे इथं चिरून टाकले होते. त्याच्यामध्ये थोडासा गरम मसाला, धनिया पावडर आणि लाल तिखट टाकून घेतले. आणि थोडीशी कसुरी मेथी थोडी आता टाकली, नंतर थोडी टाकायचे. तर त्यानंतर टोमॅटो टाकलं व्यवस्थित भाजून झाल्यानंतर. आणि टोमॅटो वगैरे भाजायला थोडासा उशीर झाला, मीठ पण टाकून घेतलं म्हणजे टोमॅटो लवकर भाजेल म्हणून. तर 5 मिनटं व्यवस्थित भाजल्यानंतर मग याच्यात जी पेस्ट बनवली होती काजूची, कांद्याची, तर ती आता टाकून घ्यायची. तर ती पेस्ट टाकताना जास्त गॅस म्हणजे हाय फ्लेम नाही ठेवायची, एकदम बारीक गॅस ठेवायचा आहे. एकदम बारीक गॅस केला होता आणि त्याच्यामध्ये आता ही पेस्ट एकदम व्यवस्थित अशी भाजून घेतली. व्यवस्थित म्हणजे जोपर्यंत असं तेल नाही सुटत आहे तोपर्यंत भाजून घ्यायची. थोडंसं पाणी टाकलं म्हणजे व्यवस्थित भाजेल. आणि काजू सुरुवातीला मी फ्राय केले नव्हते, आठवणीत राहिलं नव्हतं माझ्या, मग आता फ्राय करून घेतले. आणि त्यानंतर त्याच्याचबरोबर पनीर पण फ्राय केलं, कारण मला वाटलं थोडीशी कमी होईल क्वांटिटी, म्हणून मग थोडं पनीर ॲड करते याच्यामध्ये. आणि हॉटेलमध्ये वगैरे गेलं तर काजू करी खूपच महाग भेटते, माहीतच असेल, 300-400ला एकच डिश भेटते. तर हॉटेलसारखी तर पूर्ण नाही जमली, पण जरा कमी त्याच्यासारखीच जमली होती, म्हणजे टेस्ट छान होती. तर पण दिसताना थोडीशी वाईट दिसत होती, कारण मी त्याच्यात कोणताही कलर वगैरे वापरला नव्हता आणि चटणी वगैरे पण साधीच वापरली होती त्यामुळं. तर आता लास्टला एकदम आता थोडीशी कसुरी मेथी पण टाकली आणि पनीर आणि जे फ्राय केलेले काजू होते ते पण टाकलं. लास्टला कोथिंबीर टाकली आणि जेवण करून घेतलं. त्यानंतर परत 2-3 दिवसांनी की काय आता आठवना, कारण माझा हा पूर्ण व्हिडिओ आहे तो बरोबर 10 ते 15 दिवसाचा आहे टोटली. तर एका साईडला इथं मटकी शिजत ठेवली होती आणि जे खडे मसाले जे होते तर ते इथं मी भाजून घेते. त्याच्यामध्ये जिरा आणि धणे पण टाकलेत. तर हे सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. नंतर खोबरं आणि कांदे पण 3 ते 4 मीडियम साईजचे बारीक कट करून ते व्यवस्थित सगळं भाजून घेतलं आणि थंड होऊन याची पेस्ट करून घेतली पूर्ण. 2 मीडियम साईजचे कांदे चिरलेले होते, तर ते पण आता तेल याच्यामध्ये जास्तच वापरायचे, कारण आपण मिसळ बनवतोय तर त्यासाठी. कांदा चांगला भाजला की टोमॅटो पण लगेच टाकून घ्यायचं. तर एकदम फ्राय केल्यासारखंच होतं, कारण तेल थोडंसं जास्त आपण टाकतोय त्यामुळं. त्यानंतर जी मसाल्यांची पेस्ट होती तर ती टाकून घ्यायची आणि तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायची. आता इथं जी शिजवलेली मटकी होती ती इकडं मी तेल गरम करून घेतलं. त्याच्यात थोडंसं लाल तिखट, गरम मसाला, थोडं हिंग आणि कोथिंबीर टाकली आणि मटकी जी होती शिजलेली ती टाकून मटकी बनवून घेतली. आता याच्यात थोडंसं इथं लाल तिखट टाकलं आहे आणि थोडीशी हळद टाकली एकदम, आणि व्यवस्थित हे मिक्स करून घेतलं. ह्याच्यात पाहिजे तेवढं आपल्याला जेवढे मिसळ पाहिजे तर तेवढं पाणी घातलं आहे. आणि मटकी शिजून राहिलेलं पाणी होतं तर ते पण आता ह्याच्यात वापरायचं आहे. आता 5 मिनटं व्यवस्थित हे उकळू द्यायचं. मग मिसळ जी आहे तर ती आपली तयार आहे. मग त्यानंतर आम्ही सगळ्यांच्या मिसळ एन्जॉय केली. त्यानंतर इथं पार्सल आलं होतं, तर ह्यांच्यासाठी बड्डेसाठी म्हणून मी शूज ऑर्डर केले होते. तर तेच आलं होतं पार्सल, ते चेक करायचं होतं. तर हे दोघी पण सोबत असतातच, तर त्यांच्यासोबत चेक केलं आणि छान होते शूज, पण जसे फोटोत म्हणजे शॉपिंग करताना वाटत होते तर तसे तर काय एवढं वाटलं नाही, पण ठीक होते. त्यानंतर बड्डेसाठी केक पण घरच्या घरीच बनवला होता. मग घरीच आम्ही चौघांनी इथं बड्डे सेलिब्रेट केला. केक कट केला आणि थोडंसं फोटोशूट केलं आणि बड्डे घरच्या घरी सेलिब्रेट केला. आणि त्यानंतर थोडंसं बाहेर गेलो होतो.
शॉपिंग म्हणजे वेगळी काही जास्त नव्हती, बॉटम वेअरच घ्यायचे होते मला, तर जास्त काही व्हरायटीज भेटल्याच नाही. मग इथं 2 लेगिन्स घेतल्या होत्या मी आणि त्यानंतर मग आम्ही लगेच आलो घरी. तर त्यानंतर आज तयारी चालली होती माझी इथं तुळशी विवाहाची, तर त्यासाठीच इथं साडी वगैरे मी नेसून घेतली होती. तर आवरायचं होतं, दुपारीच मला करायचं होतं, पण तर काही मुलींनी काही करूच दिलं नाही. तर त्यानंतर इथं मिस्टर आल्यानंतर तयारी चालू केली. तर सगळ्यात आली इथं ऊस बांधून घेतला आहे, जो मंडप असतो तुळशीसाठी तो म्हणून. त्यानंतर इथं तुळशी ठेवून मग मी तुळशीला साडी नेसून घेतली आणि थोडासा शृंगार केला. सगळी तयारी करून घेतली आणि इथं सगळ्यात पहिला आता मी कलश स्थापन करून घेतले. त्यानंतर गणपती बाप्पांच्या पूजेपासून सुरुवात केली. अभिषेक करून घेतला मूर्तीला आणि गणपती बाप्पांना स्थापन करून घेतलं. त्यानंतर बाळकृष्णाच्या मूर्तीला पण पाण्याने आधी आंघोळ घातली, नंतर पंचामृताने अभिषेक करून घेतला आणि नंतर एक वेळ परत पाण्याने स्वच्छ धुवून त्यांचं जो वस्त्र होतं तर ते घातलं. यावेळी काही नवीन आणायला काही जमलंच नाही, जे जुनं होतं तेच ठेवलं वस्त्र, तेच घालून आता व्यवस्थित इथं तयारी करून घेतली. आणि त्यानंतर लगेच दिवे लावून घेतले आणि देवाची पण पूजा केली. त्यानंतर मग इथं रांगोळी काढून घेतली, तुळशीची ओटी भरून घेतली आणि आता मग अंतरपाट धरून घेतला आम्ही दोघांनी आणि अक्षता तर पाठ नव्हत्या आमच्या. तर मग आम्ही इथं यूट्यूबलाच व्हिडिओ लावला होता आणि मग तसंच अक्षता म्हणून इथं लग्न लावून घेतलं तुळशीचं. मग असा होता हा एवढा मोठा व्हिडिओ खूप दिवसांचा. जर आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.